नमस्कार मंडळी, मी हरीश हांडे सांस्कृतिक शिलेदार युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर मंडळी, साईराम गोविंदा पथक यांनी खूप सुंदर 8 थर संस्कृतीची दहीहंडी ठाणे इथे लावलेले आहे। तेच तुम्हाला आता ह्या व्हिडिओ मध्ये बघायला भेटणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राइब नक्कीच करा। आणि मंडळी, मी इथे जय जवान गोविंदा पथक यांचा जो 10 थराचा जो अटेम्प्ट होता त्याची व्हिडिओ अपलोड केलेली आहे। ती सुद्धा तुम्ही इथे आई बटन मध्ये लिंक दिलेली आहे आणि या व्हिडिओ शेवटी आणि डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला त्याची लिंक नक्कीच भेटेल। तर नक्कीच तो व्हिडिओ जाऊन चेकआउट करा, नक्कीच तो व्हिडिओ एक नंबर आहे। त्यानंतर तुम्हाला आर्यन्स गोविंदा पथक यांनी सलग 5 ते 7 ठिकाणी एका दिवशी 9 थर न पडता एकदम व्यवस्थित चढले आणि व्यवस्थित उतरवलेले थर आहे। तो व्हिडिओ त्यातला एक वेळेला त्यांनी 9 थर खूप सुंदर लावले, त्याचाच हा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे आणि तो व्हिडिओ मस्त चालतोय। तर तोही व्हिडिओ तुम्ही बघू शकता, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे। तर तोपर्यंत हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि त्यानंतर मग डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन तेही व्हिडिओ तुम्ही बघू शकता। धन्यवाद तुम्ही हा व्हिडिओ बघताय म्हणून। आणि व्हिडिओला लाईक शेअर कॉमेंट आणि चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब नाही केलं असेल तर आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा। धन्यवाद। पुन्हा एकदा व्हिडिओ अरे फेमस होशील, नाव तर बोल। वैभव नाव काय? एक तुम्हाला सांगू का, बघा हे जे मैदान आहे ना, ह्या मैदानाला आपण पूर्णपणे सन्मान त्याचा केला पाहिजे। कारण ह्याच मैदानामुळे आपलं जे नाव आहे ते आपण कमवायची आपल्याला संधी मिळते। आणि त्याच मैदानामध्ये आपण जर सिगरेट आणि अशा गोष्टी जर केले तर किती चुकीचं आहे। असं करूच नका जाऊ। आपला उत्सव आहे हा, मराठमोळी ही संस्कृती आपली अशी नाही आहे ना। आता पेनल्टी तुम्हाला 15 मिनिटाची। मी पण नाही जोडू, उपास आहे आज, उपास आहे। बारामती ब्लास्टर 1 2 3 4 5 6 7 कडक अशा सावकाश मला वाटतं ही सलामी त्यांनी सुहासिनीसाठी दिलेली दिसते। क्या बात है, कडक सलामी। साईराम गोविंदा पथक तुमचं खूप खूप अभिनंदन। पुढच्या वर्षी थ्रो गोविंदामध्ये तुम्ही अजून चांगलं कराल अशा शुभेच्छा तुम्हाला या ठिकाणी।